हॅलो फ्रेंड्स, सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं स्वागत करते। तर आज बघा आपण अस्तरचा ब्लाऊज पूर्ण स्टिचिंग मी तुम्हाला दाखवणार आहे। तर इथं बघा मी अस्तरच्या ब्लाऊजचं कटिंग घेतलेलं आहे, अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे। त्यानंतर ब्लाऊज पीस ही कट केलेला आहे आणि बाहीला मी इथं जोड देऊन घेत आहे बघा, कारण बाहीला थोडं कापड कमी पडलेलं होतं त्यासाठी। तर एकदम पटकन मी बाहीचा जोड करून घेत आहे बघा इथं, आणि आपण स्टिचिंगला आता सुरुवात करूया। तर खूपच सोप्या पद्धतीने अस्तरचं ब्लाऊज मी 30 मिनिटात म्हणजे अर्ध्या तासात आपलं अस्तरचं ब्लाऊज हे शिवून होतं। जर आपले सगळे पार्ट कटिंग करून तयार असतील, दोरा वगैरे आपण पहिल्यांदा जेवढा आपल्याला दोरा लागणार आहे तितका भरून घेतलेला आहे रिंगीत, आणि मॅचिंग दोरा आपण मशीनला लावून घेतलेला आहे। तर बघा माझा बाहीचा जोड पण देऊन झालेला आहे। इथं मी सगळ्या ज्या गळपट्ट्या आहेत, काज बटन पट्टी, त्याही बाजूला काढून घेत आहे बघा। आणि जे जे पार्ट आपल्याला अस्तर पहिला अटॅच करून घ्यायचे ते एकावर एक मी ठेवून घेत आहे बघा। म्हणजे बाही, समोरचा भाग, त्यानंतर ही आहे क्रॉस पट्टी आणि कटोरी आणि पाठीमागचा भाग। तर पाठीमागच्या भागाची जी कमरपट्टी आहे त्या सगळ्या पट्ट्या मी पहिल्यांदाच काढून घेतलेल्या आहेत बघा। तर जी क्रॉस पट्टी आहे आणि गळपट्ट्या आणि काज बटन पट्ट्या त्या आपल्याला नंतर लागतात, तर त्या आपण नंतर घ्यायचे आहेत शिवायला। तर पहिल्यांदा आपण करायचे आहे तयार बाही। तर बाही तयार करताना बघा उलट सुलट पद्धतीने आपण ज्या प्रकारे गळा तयार करतो त्याच प्रकारे बाही पण तयार करून घ्यायची आहे। याला काट वगैरे काही नाही आहेत, म्हणजे लेस वगैरे बाही दंडाला असं काही नाही आहे, प्लेन मध्ये ही बाही आहे बघा। तर आहे तशीच मी उलट सुलट पद्धतीने ही बाही स्टिच करून घेत आहे बघा। मी अस्तरला फक्त जे आपली स्टँडर्ड टिप असते तेवढंच मार्जिन धरलेलं होतं, मुंड्याची शिलाई आणि खालची दंडाची शिलाई असं। त्यामुळे फक्त तेवढीच टिप मारून मी आतल्या बाजूला बघा अस्तर दुमडून बाही तयार करून घेत आहे। अस्तरच्या बाहीला शक्यतो आपण पट्टी आतल्या बाजूला दुमडपट्टी वगैरे तसं काही करत नाही, अशाच पद्धतीनं आपण बाही शिवून घेतो पहिल्यांदा। तर पहिल्यांदा बाही तयार करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच समोरचा जो मुंड्याचा आकार असतो, खोलगट आकार, तो आपल्याला कट करायचा आहे बघा। तर पहिल्यांदा मी दोन्ही बाह्या तयार करून घेते बघा। अस्तरला लावून आपल्याला एकदम स्टँडर्ड टिप अशी ठेवायची आहे आणि बाहीचं माप ही चेक करून घ्यायचं आहे। जेव्हा आपण बाही शिवून तयार होते तेव्हा बाहीचं माप चेक करूनच आपल्याला मार्जिन मध्ये पकडायचं आहे बघा। तर इथं दुसरी पण बाही माझी शिवून रेडी झालेली आहे। या पद्धतीनं जर आपण ब्लाऊज शिवायचा क्रम ठेवला तर आपला ब्लाऊज हा अस्तरचा ब्लाऊज अर्ध्या तासात कंप्लीट होऊन जातो बघा। आणि जर एक्स्ट्रा लार्ज असेल किंवा मोठ्या साईजचा ब्लाऊज असेल तर त्याला पाहून ते 1 तास इतकाही वेळ लागू शकतो। तर हा आहे फक्त 30 इंच इतका चेस्टचा हा ब्लाऊज आहे बघा। तर एक्स्ट्राचं जे कापड आहे ते मी कटिंग करून काढलेलं आहे आणि न चुकता बाहीचा सेंटर मार्क करून घेतलेला आहे बघा कात्रीनं टक देऊन। तर बघा आता आपल्याला बाहीचा मुंड्याचा आकार, समोरचा जो मुंड्याचा खोलगट आकार असतो तो कट करून घ्यायचा आहे बाही तयार झाल्यानंतर, आणि त्याला मार्किंग सुद्धा करून घ्यायचं आहे बघा पुढच्या मुंड्याची। तर अशा पद्धतीने आपली बाही तयार झालेली आहे। आता आपण पाठीमागचा भाग तयार करूया। तर हा अस्तरचा ब्लाऊज आहे, पण आपल्याला गळा उलट सुलट करायचा नाही आहे, कारण कस्टमरला गोट किंवा गळापट्टी पाहिजे आहे। त्यासाठी या ब्लाऊजला कोणतीच डिझाईन नाही आहे, त्यासाठी मी गळापट्टी वेगळी लावणार आहे। तर आहे त्याप्रमाणेच आपल्याला हा अस्तरचा भाग ब्लाऊज पीसवर स्टिच करून घ्यायचा आहे। गळ्याला बघा आहे तशीच डिझाईन, म्हणजे उलट्या बाजूला मी अस्तर लावून घेतलेला आहे, तुम्हाला दिसत असेल। सुलट बाजूवर मी अस्तर लावलेलं नाही आहे, कारण आपल्याला उलट सुलट पद्धतीनं गळा करायचा नव्हता यासाठी। तर आपल्याला गळ्याचा जो आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि राहिलेलं जे ब्लाऊजचं दोन्ही बाजूचं जे शिलाई आहे ती पूर्ण करून घ्यायची आहे, आणि एक्स्ट्राचं कापड आपण नेहमीप्रमाणे कट करून टाकणार आहोत। जर जेव्हा ब्लाऊजला डिझाईन काही नसते
किंवा गोट द्यायचा असतो त्यावेळेस अशाच प्रकारे पाठीमागचा भाग शिवायला लागतो बघा. तर मी एक्स्ट्राचं जे कापड आहे ते मी कट करून काढत आहे आणि त्यानंतर आता आपल्याला लावायची आहे कमरपट्टी. तर कमरपट्टी लावायच्या आधी आपल्याला पाठीमागचे टक्स देऊन घ्यायचे आहेत बघा. तर पाठीमागच्या टक्सचं मी मार्किंग करून घेत आहे बघा. अशा पद्धतीनं एकदम सोप्या पद्धतीनं हे टक्सचं मार्किंग होतं. टेप वगैरे आपल्याला घ्यायला लागत नाही. अंदाजे उंचीप्रमाणे मी टक देऊन घेत आहे बघा. जास्त उंचीचा हा ब्लाऊज नाही आहे, त्यासाठी एकदम छोटे छोटे मी टक देऊन घेत आहे बघा. आता आपल्याला लावायची आहे कमरपट्टी. तर अस्तरची कमरपट्टी मी ही पहिलाच कट करून घेते. जेव्हा ब्लाऊज कट करत असते त्याच वेळेस सगळ्या पट्ट्या हे आपल्याला ब्लाऊज कट करतानाच तयार करून घ्यायच्या आहेत बघा. कमरपट्टी लावून झाल्यानंतर आपल्याला ती उलटी करून त्यावर एक दाबटीप घ्यायची आहे. हे आता कमरपट्टी दुमडून त्याची एक फायनल टिप आपल्याला घ्यायची आहे बघा. अशा पद्धतीने आपला पाठीमागचा भाग पण रेडी झालेला आहे बघा ब्लाऊजचा, बघू शकता. तर आता आपल्याला करायचा आहे समोरचा भाग तयार. तर समोरच्या भागाला भरपूर पार्टही आपल्याला जोडायचे असतात. तर त्यासाठी सगळे पार्टचं कटिंग, पट्ट्या, गळपट्ट्या किंवा काच बटन पट्टी ही आपल्याला पहिल्यांदाच कट करून घ्यायची. आता मी समोरच्या भागावर जे जे आपले अस्तरला अटॅच करायचं आहे ते व्यवस्थित समोरासमोर ठेवून घेत आहे बघा. शिवायच्या आधीच आपल्याला समोर हे भाग ठेवून घ्यायचे असतात, कारण प्रत्येक मापाचा एकच भाग होऊ नये यासाठी एकाच मापाचे दोन दोन चुकून पार्ट होऊ नये यासाठी बघा. तर हे पण आपल्याला अस्तरला अटॅच करून घ्यायचे आहेत. तर अस्तर अटॅच कसं करायचं परफेक्टली याचा मी वेगळा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती ऑलरेडी टाकलेला आहे. त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देते. तुम्हाला जर पाहायचं असेल तर तुम्ही पाहू शकता. तर अशा पद्धतीनं आपल्याला कापड एक्स्ट्राचंच कट करायचं आहे, त्यासाठी म्हणजे आपल्याला अस्तर जोडताना कोणतीही अडचण येणार नाही बघा. आणि अस्तर जोडून झाल्यानंतर आपल्याला जे एक्स्ट्राचं जे कापड आहे ते आपण कट करून काढायचं आहे बघा. अशा पद्धतीनं आता आपण दुसराही पार्ट माझा शिवून झालेला आहे, त्याचं मी कापड कट करून काढत आहे बघा. आता आपण कटोरी जी आहे ती शिवून घेणार आहे कापडावरती. तर मी समोर पहिल्यांदाच ठेवून घेतलेली आहे बघा, कारण एकाच बाजू जी आपली कटोरी चुकून तयार होऊ शकते, यासाठी समोर उलट बाजूला तोंड करून आपल्याला कटोरी ठेवून घ्यायची किंवा समोरचे भाग ठेवून घ्यायचे आणि मगच त्यांना टिप मारून घ्यायची आहे बघा. मी जास्त मोठी टिप केलेली त्यामुळे थोड्याशा चुन्या पडलेल्या आहेत, पण त्या आपण आता व्यवस्थित करूया बघा, दाखवते मी. तर एक्स्ट्राचे जे कापड आहे मी कट करून काढलेलं आहे आणि अशा पद्धतीनं ओढून जर असं आपण घेतलं की जी पट्टीची सळ पडलेली होती टिपेची ती निघून जाते बघा. अस्तर जोडताना आपण कधी पण मोठी टिप लावतो, कारण पटपट अस्तर जोडून व्हावं यासाठी. तर आता समोरचे भाग तयार झालेले आहेत आणि त्याचे कटोरीचे भाग पण तयार झालेले आहेत. तर आपण आता कटोरी जोडून घेणार आहोत बघा. एकदम सोप्या पद्धतीनं पटपट अशी कटोरी जोडून होते. माप कधीही कटोरीचं चुकत नाही, जास्त किंवा कमी अशी ही कटोरी होत नाही बघा, एकदम परफेक्टली. आणि डबल टिप ही आपल्याला करून घ्यायची आहे. प्रत्येक टिप आपल्याला डबल टिप करून घ्यायची आहे बघा. आणि जर कापड थोडंसं किसणार असेल तर स्टँडर्ड टिपेपेक्षा एकदम थोडंसं किंचित आपण जास्तीचं कापड आतमध्ये शिलाईमध्ये धरलं तरी हे चालतं. तर आता आपल्याला करायचं आहे कटोरी टक. तर कटोरीचा टक्स मी कसा पाडते बघा. बघा अशा पद्धतीनं कटोरीचा टक मी पाडून घेते. अजिबात तुम्हाला टेपची वगैरे गरज पडत नाही. एकदम सोपा हा कटोरी पॅटर्न आहे. तुम्ही आधी पाहिला नसेल तर याची ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. खूपच सोपा असा कटोरी पॅटर्न आहे हा. मापाच्या ब्लाऊजनुसार मी कटोरीचा टक किती उंच करायचा हे मी करून घेतलेला आहे बघा.
आता दुसऱ्या बाजूची ही मी कटोरी उंची तपासून बघितलेली आहे आणि त्याप्रमाणे मी बघा अशा पद्धतीनं पहिला जो कटोरी आपला तयार झालेला आहे त्या पद्धतीनं दुसऱ्या कटोरीचं ही माप घेऊन आपल्याला दुसराही कटोरी आपला तयार झालेला आहे बघा. तर आता आपल्याला क्रॉसपट्टी लावून घ्यायची आहे. तर क्रॉसपट्ट्या ह्या मी जॉईंटमध्ये केल्या होत्या त्या आता मी कट करून घेत आहे बघा. आणि आता त्या आपण जोडून घ्यायच्या आहेत. तर दोन्ही बाजूच्या 2 अशा क्रॉसपट्ट्या मी कट करून घेतलेल्या आहेत. आणि बघा क्रॉसपट्टी मी कशी जोडते. थोडंसं टोक आपण बाहेर सोडायचं आहे. याचाही डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती टाकलेला आहे. याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. ती तुम्ही नक्की बघा. खूपच डिटेल असा व्हिडिओ मी दिलेला आहे चॅनलवरती. एकदम सोप्या पद्धतीने आपली ही क्रॉसपट्टी जॉईंट होते. कुठेही खेचल्यात आणल्यासारखी किंवा चुण्या पडल्यासारखी ही क्रॉसपट्टी होत नाही बघा. एकदम व्यवस्थित कशी क्रॉसपट्टी जोडायची आणि जी अंडरग्राऊंड स्टिचिंग असते म्हणजे याची शिलाई बाहेर दिसून येत नाही अशा पद्धतीने आपण ही क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे. तर आता बघा आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे. तर मी पहिल्यांदा खालची जी सरळ टीप असते तिथं अस्तर जोडून घेते पहिल्यांदा आणि मग ती उलटी करते. तर इथं बघा आपली खालची जी सरळ टीप आहे स्टँडर्ड टीप ती आपल्याला शिवून घ्यायची आहे. आणि आता त्याचं जे ब्लाऊज आपल्याला मापाला आलेले आहे त्याप्रमाणेच याची क्रॉसपट्टीची उंची ठेवायची आहे बघा. किती उंच आहे त्याप्रमाणे. तर मी इथं मापाचं जे ब्लाऊज आहे ते लावून बघत आहे बघा क्रॉसपट्टीला. म्हणजे तितकीच आपली क्रॉसपट्टी ही तयार झाली पाहिजे. तर माझं जे माप आहे ते बरोबर आहे त्यासाठी मी त्यावरूनच आणखी एक टिप घेत आहे बघा, डबल टिप. तर दुसऱ्या बाजूची ही याच मापाने तेवढंच अंतर सोडून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे क्रॉसपट्टीला. खूपच सोप्या पद्धतीनं ही क्रॉसपट्टी स्टिचिंग होते बघा. आणखी एक डबल टिप आपल्याला घ्यायची आहे त्याच टिपेवरून. तर आता आपल्याला क्रॉसपट्टी फोल्ड करून घ्यायची आहे. तर फोल्ड कशी करायची बघा मी तुम्हाला करून दाखवते. तर खूपच ही सोपी आणि युनिक अशी पद्धत आहे बघा क्रॉसपट्टी स्टिच करायची. यामुळे जास्तीचे धागेदोरे शिल्लक राहत नाहीत किंवा आपला कटोरी जो आहे तो किसत नाही, क्रॉसपट्टी किसत नाही. खूपच छान अशी ही पद्धत आहे बघा. तर एक टीप मी घेतलेली आहे कारण आपली पहिलीची जी वरची टीप होती ती एक आलेली आहे आणि ही आहे दुसरी टीप. अशा पद्धतीनं 2 टिपामध्ये ही क्रॉसपट्टी कंप्लीट लॉक होऊन जाते बघा. तर आता आपल्याला ही क्रॉसपट्टी करायची आहे अनफोल्ड. तर बघा मी कशी अनफोल्ड करून घेते. बाहेर शिजतात अशा पद्धतीनं आपल्याला क्रॉसपट्टी काढून घ्यायची आहे. बघू शकता एकदम न चून पडता एकदम व्यवस्थित अशी क्रॉसपट्टी ही आलेली आहे. तर दुसऱ्या बाजूची ही मी क्रॉसपट्टी तुम्हाला काढून दाखवते बघा. तर बघा दुसरी पण क्रॉसपट्टी आपली रेडी झालेली आहे. अशा पद्धतीनं एकदम सेम मापाच्या कोणतीही कमी जास्त वगैरे क्रॉसपट्टी झालेली नाही आहे, एकदम व्यवस्थित. तर आता आपल्याला जोडायचे आहेत काज बटन पट्टी. तर ह्याही पट्ट्या आपल्याला कटिंग करतानाच कट करून घ्यायच्या आहेत बघा. म्हणजे पटपट शिवताना आपले सगळे पार्ट एकानंतर एक जोडून होतात. तर बघा अशा पद्धतीनं ही आहे बटन पट्टी. या ब्लाऊजला मला बटन लावायचे आहेत त्यासाठी मग थोडीशी एक्स्ट्रा जादाचीच मी पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. कारण काजला पण जास्त रुंदीची पट्टी लागते आणि बटनालाही. तर कमीत कमी ही 1.5 इंच इतकी आपली पट्टी तयार झाली पाहिजे बघा. आणि आता आपण लावायची आहे काजपट्टी. तर काजपट्टी ही मी एका बाजूला त्याचं काठ रेडीच आहे बघा. म्हणजे ती आपली एक टीप वाचून जाते. तर अस्तरची पट्टी काढतानाच मी काठ जिकडे असेल तिथलीच काजपट्टी किंवा हुकची जी पट्टी आहे ती मी काढते बघा. आणि ती फिटिंगला पण एकदम व्यवस्थित बसते, चून पडत नाही. तर आता आपल्याला त्यावरती एक दाब टीप घ्यायची आहे नेहमीप्रमाणे आणि ती आत दुमडून आणखी एक वरून टीप द्यायची आहे बघा. तर अशा पद्धतीने आपले
जी काच बटनपट्टी आहे ती पण तयार झालेली आहे। या ब्लाऊजचा गळा थोडा आखूडच असा आहे, त्या कस्टमरला थोडा जास्त पसरट गळा नको असतो यासाठी। तर प्रत्येक कस्टमरच्या पसंतीनुसार आपल्याला गळ्याची रुंदी ठेवावी लागते। तर याची गळ्याची रुंदी आहे 2 इतकी, शिवून 2.25 इतकी होते, कारण या गळ्याला मी अस्तरची पट्टी दुमडपट्टी करणार आहे बघा। तर इथं मी गळ्याच्या आकारानुसार गळा कट करून घेत आहे बघा। आणि टीप सुद्धा मी गळा कट करायच्या आधी टीप एक मारून घेतलेली आहे बघा आतल्या बाजूला, कारण जे धागे आहेत या ब्लाऊजचे जास्त निघत होते यासाठी। आणि अस्तरच्या ब्लाऊजला अशी टीप तुम्ही मारून घेतलात तर फिनिशिंग आणि छान येतं, मागे पुढे कापड होत नाही यासाठी। मी गळा कट करायच्या आधी एक एक्स्ट्राची जी टीप आहे गळ्याची ती पहिल्यांदाच करून घेते। तर बघा अशा पद्धतीने आपला गोल असा गळा आलेला आहे, गळ्याचा आकार मी कट करून घेतलेला आहे। तर आता आपण हा पाठीमागच्या बाजूला, पाठीमागचा जो आपला भाग आहे त्याला मी हे समोरचे भाग शोल्डरच्या ठिकाणी शिवून घेत आहे बघा। आणि आता आपल्याला लावायचे आहेत बाही। तर खूपच पटपट असा हा अस्तरचा ब्लाऊज होतो, जर सगळे पार्ट आपण पहिल्यांदाच कट करून व्यवस्थित घेतले असतील तर पटपट शिवून होतो बघा। तर 2 टिपा मारायच्या आहेत शोल्डरलाही, आणि टिपा मारून झाल्यानंतर आता आपल्याला लावून घ्यायचे आहेत बाही। तर बाही लावताना समोरचा भाग कोणता हे न चुकता बघायचं आहे, आणि त्या पद्धतीनेच आपल्याला बाह्या घ्यायच्या आहेत बघा, कारण आपण समोरच्या भागाला मुंड्याचा आकार दिलेला असतो। तर पहिल्यांदा मधोमध बाही ठेवून तिथूनच आपल्याला शिलाई स्टार्ट करायची आहे बघा। तर अशा पद्धतीने पटपट बाही सुद्धा आपली लावून होते। जर हाच क्रम जर ब्लाऊज शिवताना ठेवलात तर आपले ब्लाऊज पटपट शिवून होतो बघा। एकानंतर एक पार्ट शिवत आपल्याला जाता येतं। तर बघा आपले बाही ही जोडून झालेली आहे। मी आणखी एक डबल टिप घेत आहे बघा बाहीवरून। तर पहिली बाही आपली जोडून झालेली आहे। आता आपण याच प्रकारे दुसरी बाही जोडून घ्यायची आहे बघा। तर इथं बघा दुसरी बाही आपण शिवून घेत आहोत। तर मध्यभागापासून बाही लावत गेल्यामुळे एकदम बाही आपली पुरेशी होते, म्हणजे दोन्ही भागांना आपली बाही जोडून होते। तर आता दुसरी पण बाही आपली रेडी झालेली आहे। तर आता आपण करणार आहोत साईड फिटिंग। तर साईड फिटिंग करण्यासाठी बघा पहिल्यांदा जसा ब्लाऊज सुलटा असतो त्या तसा ठेवूनच एक टीप आपण साईडला देऊन घ्यायची आहे बघा। अशा पद्धतीनं बाहीच्या ठिकाणी व्यवस्थित ॲडजस्ट करायचं आहे, म्हणजे बाही मागे पुढे होणार नाही याची काळजी घ्यायची आहे। आणि ब्लाऊज मग उलटा करून आणखी एक आतल्या बाजूनं छोटीशी टीप घ्यायची आहे बघा। आणि दुसऱ्या पण बाजूला तसंच एक टीप सुलटी, आणि नंतर उलटा ब्लाऊज करून आतल्या बाजूला एक टीप, अशी ही फिटिंग करायची। त्यामुळे काय होतं तर ब्लाऊजचे एक्स्ट्राचे जे धागे आहेत ते दिसत नाहीत बाहेर, आणि फिटिंगलाही छान फिनिशिंग येतं। तर बघा आता मी दुसरी पण टिप करून घेतलेली आहे ब्लाऊज उलटा करून, आणि आता आपल्याला फिटिंगसाठी मार्किंग करून घ्यायचं आहे बघा। तर मापाचा जो ब्लाऊज झालेला आहे त्याप्रमाणे मी फिटिंगचं मार्किंग करून घेते। तर डाव्या बाजूच्या जी बाही असेल त्याच मापाने डाव्या बाजूचं आणि उजव्या बाजूच्या मापानं उजव्या बाजूचं फिटिंग करून घेते बघा। अशा पद्धतीनं मुंढा, बाही आणि कमरेत आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। तर कमरेचा जो भाग एक्स्ट्राचा जो शिल्लक राहतो त्याचे 4 भाग आपल्याला करायचे आहेत बघा अशा पद्धतीनं, आणि चौथा भाग जो येईल तेवढं मार्जिन ठेवून आपल्याला फिटिंग करून घ्यायचं आहे बघा। आणि फिटिंग करताना पहिला मी मोठ्या मोठ्या 2 टिपा घालून घेते, आणि त्यानंतर आपल्याला पाहिजे असल्या तर छोट्या छोट्या टिपा घालून घ्यायच्या आहेत। आता दुसऱ्या पण बाजूला मी अशीच फिटिंग करते बघा। फिटिंगची तुम्ही टिप बघत असाल तर एकदम सरळ अशी टिप आलेली आहे, कुठेही चून नाही किंवा कमी जास्त कापड नाही, बघू शकताय। अशा पद्धतीनं आता आपलं फिटिंग सुद्धा कंप्लीट झालेलं आहे। तर आता फक्त याची गळापट्टी शिल्लक राहिलेली आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा।